ते जगदाळेच बोलत होते. त्यांनी हिम्मत करून पुढे गेले आणि बोलले, आम्हाला मारू नका, आम्ही काय केलं नाही, तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही करू. तरी त्यांना गोळी झाडली डोक्यामध्ये, ते धाडकन कोसळले आणि यांच्याकडे येऊन यांना पण हलवलं नाही, काय नाही, तसंच तोंडावर इकडं तिकडं गोळ्या झाडल्या. जागल्या जागीच ते पण गेले. तिथं एक पण मिलिटरी नव्हती, इकडं सगळीकडे मिलिटरी होती. मग त्यांनी एक तरी मिलिटरीचा माणूस कार्य ठेवलं तिथं. खरं तर कौस्तुभ गणबोटे यांनी खूप मेहनतीने त्यांचा व्यवसाय उभारला होता आणि थोडंफार त्यांचं आयुष्य स्थिर स्थावर झाल्यानंतर पत्नींना घेऊन ते पर्यटनासाठी बाहेर पडले होते. म्हणजे खूप सगळं कष्टातून सगळं उभारलं होतं. अगदी झिरोतनं वरती आले होते त्यांनी. छोट्याशा स्टोवर एवढूसा स्टोव होता माझं लग्न झालं तेव्हा. आणि आमचं बिअर बारला माल जायचा, छोट्या छोट्या पुढे आम्ही दोघं बनवायचो आणि ते विकायचे. खूप रात्री उशीर व्हायचा त्यांना यायला. ते लोक पैसे द्यायचेच नाहीत लवकर. कोण कोण द्यायचं, कोणी नाही द्यायचं. खूप झिरोतनं वरती आले. याच्या आधी कधी फिरायला गेला होता का, की कष्टातून कधी वेळच नाही भेटला? नाही, आम्ही भरपूर ट्रिपा केल्या, पण जसं त्यांचे वडील एक्सपायर झाले तसं आम्ही जायचं बंद झालं होतं. घर कोण नव्हतं करायला म्हणून. आणि आता ह्या वर्षामध्ये तर यांनी खूपच मनावर घेतलं होतं. आम्ही लेह लडाखला जाऊन आलो, त्याच्यानंतर 3 सिस्टरला जाऊन आलो आणि आता काश्मीरला जायचं ठरलं. ते पण 2-3 वेळा कॅन्सल केलं. त्यांचा मित्र म्हणायचा, कसते चल की रे जाऊ ट्रिपला. नाही रे, माझं बाळ लहान येते, नातू झाला त्यांना, त्याच्याकडे कोण बघल. हो नाही करता करता आम्ही निघालो. त्या दिवशी तिथे किती वाजता पोहोचला होता तुम्ही? आम्ही तिथं पोहोचलो दिल्लीवरनं. आम्ही मेट्रोनी त्या कुठलं गाव रे कुणाला तिथं गेलो. तिथून आम्हाला पहलगामला जायचं, कटराला. मग तिथून पहलगामला जायचं होतं, पण तिथं ते दरड कोसळल्यामुळं सगळं गाड्या बिड्या तिथं बंद होतं. रस्ताच ब्लॉक केला होता त्यांनी. मग तिथं कटरामध्ये हॉटेलमध्ये राहिलो. सकाळी उठलो 3 वाजता, आवरून निघालो मुघल रस्त्याने. मग ते ज्यांच्याकडनं त्यांनी बुकिंग केलं होतं आमच्या 5 जणांचं, ते म्हटले की त्या मुघल रस्त्याने जा. त्या रस्त्याने गेलो. सगळीकडं मिलिटरीची होती लोक तिथं बंदूक घेऊन. चौकात त्यांनी तिथं चेकिंग पॉइंट वगैरे बनवलेले होते. आम्ही तिथं रात्री 10 वाजता पोहोचलो. तर ड्रायव्हरला म्हणायचो, अरे चहा तरी 5 गुड्ड तरी. नाही मी इथं थांबलो ना, आपल्याला उशीर होईल. उशीर जर का एकदा अंधार पडला किंवा इथं पण दरड कोसळली काय, तर आपल्याला खूप अवघड होईल तिथं पोहोचणं. आम्ही 10 वाजता मग हॉटेलवर आमच्या पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पण आम्ही उशीर झाला आम्हाला निघायला. आम्ही 11-11:30 त्या हॉटेलमधनं निघालो. घोडेवाला ठरवला, चौघही घोड्यांवर बसलो आणि गेलो 5 जण. वरती गेलो. फोटोग्राफर आमच्या बरोबर होता. फोटो काढत वरती गेलो. आणि वरती पण ते ड्रेस वगैरे घालून खूप फोटो काढले. त्यांना म्हटलं, आपल्याला काश्मीरला काढायचे आहेत ना फोटो? ते म्हटले, हा काश्मीरला काढू, इथं पण काढून घे, आता चान्स आहे तर कशाला घालवतीस, घे काढून, आपण मग तिथं परत काढू वेगळे ड्रेस घालून, असं म्हटले. ते काढले फोटो. त्या फोटोवाल्याला 5,000 रुपये दिले त्यांनी. आणि तो पैसे द्यायच्या वेळेसच 2-3 वेळा गोळीबारचा आवाज ऐकायला आला. तर तिथली लोक म्हटली, शेर आला आमच्या इथे येत असतो. मग गोळीबार असं केला की ते आपल्यापर्यंत नाही येतात, जंगलातच जातात. म्हणून हे आम्हाला सगळ्यांना म्हटले की सगळ्यांनी पालतं झोपा, तो कडेनं निघून जाईल. नंतर आणखीन आवाज झाले. ते आवाज होताच ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचले अतिरेकी. जगदाळ्यांना म्हटले, बाहेर ते असेच आतमध्ये बसले होते, त्यांची पोरगी ते आणि मी इथं, आणि हे पालते झोपलेले. शेर आला या भीतीनं. पालतं झोपलं की तो काय करत नाही, कडेनं निघून जातो. चौधरी इकडे ये म्हटले, तुला ते नमाज पढता येतो का, अमकं करता येतं का म्हटले. ते म्हटले, हो माझे मुसलमान मित्र आहे, मी सगळं बोलतो. आम्ही सगळ्यांनी अल्लाह अकबर म्हणायला सुरुवात केली.
तो म्हटलं, आम्ही म्हटलं मारू नका आम्हाला. ते जगदाळेच बोलत होते, त्यांनी हिम्मत करून पुढे गेले आणि बोलले आम्हाला मारू नका, आम्ही काय केलं नाही, तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही करू. तरी त्यांना गोळी झाडली डोक्यामध्ये, ते धाडकन कोसळले आणि यांच्याकडे येऊन यांना पण हलवलं नाही, काय नाही, तसंच तोंडावर इकडं तिकडं गोळ्या झाडल्या. जागल्या जागीच ते पण गेले. तिथे एक पण मिलिटरी नव्हती, इकडं सगळीकडं मिलिटरी होती. मग त्यांनी एक तरी मिलिटरीचा माणूस का नाही ठेवला तिथं? एक जरी माणूस असता तरी कोण वाचले असते. अतिरेकी कशाला आले असते मग तिथं वरती? नसते आले. तरी ती हिंमत करून त्यांच्या खिशातलं फोन काढला की त्यांनी एकट्यानेच तिथलं कार्ड घेतलं होतं. आमच्या 5 जणांमध्ये म्हटले मी घेतो, मला माझ्या नातवाशी बोलायचंय, माझ्या सुरेशी बोलायचं असतं, म्हणून त्यांनी घेतलं. आणि ते जगदाळे पण म्हटले तू घेतलं ना भाई, बस मग आपण सगळे त्याच्यावरच कॉन्टॅक्ट करू. म्हणून मी तो फोन घेतला. आम्ही खाली पळून जायला गेलो. या सगळ्यामध्ये तुमचं दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणी वाचवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला का? आसावरी जगदाळेंनी खूप तिथं मिलिटरीचे कमिशनर ऑफिसर वगैरे, परत सुप्रिया सुळे असे मोठमोठ्या लोकांना फोन करून त्यांनी त्यांच्याकडनं मदत मिळवली. त्या लोकांनी दहशतवादी आले होते तेव्हा तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिक काही गाईड असतील? नाही, स्थानिक नव्हते काही तिथं. ते तर सगळे पळून गेले. मला वाटतं त्यांच्यातलं काय मिळालेलं असावं की काय, अशी पण शंका आम्हाला येते. कारण तो फोटोग्राफीवाला पटकन पळून गेला पैसे घेऊन घाईघाईमध्ये. मग शेर आला म्हटल्यावर तो तिथं काहीतरी लपला असताना किंवा काय केलं असतं. पण बरीच लोक त्यांची पळून गेली. तुम्ही म्हणजे तुमच्या टिकल्या आणि हे जे काही इतर खूण आहेत, टिकल्या आसावरीने डोकं चालवलं. मला म्हटली काकू पटकन टिकली काढा. आईला काढायला लावली. सगळ्यांनी आम्ही टिकल्या बिकल्या पटापटा काढून टाकल्या आणि अल्लाह अकबर अल्लाह अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली. नाही, तो म्हटला मी मुलींना आणि बायकांना आम्ही मारलं अशी अफवा पसरली आहे तुमच्या लोकांनी. जा आता जाऊन सांगा मोदीला की आम्ही मुलींना आणि बायकांना काहीच करत नाही म्हणून. आम्ही फक्त टार्गेट यावेळेस पोरांना पुरुषांनाच केलं. हे सगळं होताना तुम्ही आता म्हटलं स्थानिक कोणीच त्या ठिकाणी नव्हतं, म्हणजे स्थानिक गाईड किंवा गाईड वगैरे आम्हाला नंतर आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये होतो. आम्हाला बघायची काय कोण बघणार आहे? आपल्या एवढं मोठं संकट कोसळलं म्हटल्यावर आपण थोडी बघणार गाववाले कोण दिसतंय का अमकं तमकं. पण ते सगळे गेले होते निघून, कोणच नव्हतं तिथं तेव्हा. आम्ही जेव्हा त्यांच्या तिथून उठून पळून जायला लागलो तेव्हा. किती वेळ हा सगळा प्रकार सुरू होता? कारण तुम्ही समजवायचा एका बाजूला प्रयत्न करताय, दुसऱ्या बाजूला गोळ्या झाडताय. जगदाळेंनीच समजायचा प्रयत्न केला. असं म्हणजे तिथं एक ते ड्रेस घालून फोटो काढून द्यायचे, ते दुकानं होते तिकडं एक इकडं एक, पुढं ते खाण्याचं पाणीपुरी वगैरेचे स्टॉल होते, ते सगळे पळून गेले. हा प्रसंग 2-3 दिवस तुम्ही सगळा सहन करत होतात. या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं काय काश्मीरबद्दलचं मत या टोकापासून त्या टोकापर्यंत बदललं? एकूण खूप सगळ्या भावनिक घालमेलीतून तुम्ही गेला. हो, खूप हे झालं. आता काश्मीरला कोणी जाणारच नाही असं वाटतं. आणि आता काश्मीर हे धोकाच होता काश्मीरला तिथं अतिरेक्यांचा. मग त्यांनी तिथं पण तो पॉइंट ते म्हणतात की आत्ता चालू केला, पण मला वाटत नाही तो आत्ता चालू केला असेल. कारण तिथं नेहमी सारखं पब्लिक जात येत होतं आणि भरपूर गर्दी होती तिथं. 2 दिवसात एवढं काय होत नाही, ओपन केला आणि लगेच गर्दी होती सुरुवात. पण त्यांनी सगळ्यांना माहिती होतं, तर त्या पॉइंटला त्यांनी 1-2 तरी सिक्युरिटी ठेवायला पाहिजे होती ना. कारण त्यांच्या भीतीनं मग ते आलेच नसते तिथं. इतके सगळे पर्यटक होते तर त्या ठिकाणी किमान काही सिक्युरिटी पर्सन हवे होते का? कोण ते पण होते. तो तर हनीमूनला तिकडे आला होता फिरायला. सैन्यातले असते तरी त्यांच्याकडे हत्यारच नव्हते ना कुणाकडं ह्यांच्याकडं. मग त्यामुळे कोणीच काय करू शकत नव्हतं. सैन्यातलं एखादं तरी हत्यारवाला असतं तर त्यांनी हिंमतच नसती केली ना. निर्बल लोकांना बघून तो आला आणि मारलं.
आता ह्या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानवरती दहशतवाद्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी एका ठिकाणी होतीये, दुसरीकडे आश्वासन दिलं जातंय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काय नक्की व्हायला हवं? खरं तर तुमचं दुःख या सगळ्याच्या पलीकडचं आहे. सरकारने काय आहे तो योग्य निर्णय घ्यावा, बस. बाकी काय नाही मी म्हणू शकत. आमचा तर माणूस गेला तर काय परत येणार नाहीये, पण कडक कारवाई व्हावीच पाकिस्तानांवर. नातवाला किती काळ पाहिलं आजोबा? नातू फक्त 3 महिन्याचाच झाला, परवा 3च महिन्याचा असता तो. ज्याच्याबरोबर आम्ही वरती गेलतो घोडेवाल्याबरोबर, तो परत आम्हाला तिथं घ्यायला आला. आम्ही तोपर्यंत थोड्या रस्त्यापर्यंत पोहोचलो होतो. खूप ते मुस्लिमच होता, पण तो खूप चांगला होता. त्याने आम्हाला घोड्यावर धरून बसवला. अगदी ताई घाबरू नका म्हणजे हिंदीमध्येच बोलला तो, आणि आम्हाला खाली घेऊन गेला. आणि आमचा जो ड्रायव्हर होता, आम्ही स्टार्टिंगला केला होता, तो पण मुस्लिम होता, पण त्यांनी पण शेवटपर्यंत आम्हाला एअरपोर्टपर्यंत पोहोचवण्यापर्यंत साथ दिली. त्यांनी 1 सेकंद आम्हाला सोडला नाही, तो घरी गेला नाही, कुठंच नाही, आमच्या तिथंच होता. तुम्ही सरकारी गाडींमध्ये नका जाऊ, मी आहे ना ताई, माझ्या गाडीत बसा. आम्ही 5 जणींचं, आमचं 3 जणीच होतो नंतर आम्ही, तर आम्हाला 3घींना त्यांनी खूप मदत केली. तिथली मिलिटरी वगैरे, आम्ही त्या मिलिटरीच्या त्या मोठ्या ह्याच्यामध्ये कमिशनर ऑफिसच्या तिथं गेलो होतो राहायला. आम्हाला 3घींची सोय तिथं केली होती त्यांनी. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ते मदत करत? हो, आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला थोडं जरी आवाज झाला तरी भीती वाटायची, इकडून गोळी चालतीये का, तिकडून गोळी येते का, तिकडून येते का. हे मुस्लिम होते म्हणजे तुमचे ड्रायव्हर आणि तुम्हाला घोड्यावरती हो, मुस्लिम होते, पण ते किती चांगले होते. आज तेच होतंय की काही राजकारणी होण्याचा प्रयत्न होतोय, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय का? नाही, काय नाही म्हणायचं. तर गणबोटे कुटुंबाचं हे जे दुःख आहे, तर हे शब्दांच्या पलीकडचं आहे. या सगळ्या झालेल्या प्रकारानंतर देशामध्ये जी तीव्र स्वरूपाची लाट आहे संतापाची, त्यातून कारवाईची मागणी होते आहे. कारवाईच्या दिशेने पावलंही पडत आहेत. मात्र जी इच्छा आहे सगळ्या आपल्या 140 कोटी जनतेची की ठोस अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी काही व्हावं, जेणेकरून हा प्रसंग जो गणबोटे कुटुंबियांवरती ओढवला, जो जगदाळे कुटुंबियांवरती ओढवला, तो पुन्हा कोणाच्या वाट्याला येऊ नये. कॅमेरामॅन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.